तुम्ही स्वतःबद्दल काय सांगणार? नमस्कार. मी आशिष संजय रणदिवे, वरोऱ्याचा रहिवासी असून आजपर्यंतची माझी वाटचाल मी तसं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, युवा मोर्चा आणि कामगार आघाडी आणि प्रहार चळवळीमध्ये मी काम केलं. आज मी उभाटा पक्षाकडून निवडणुकीत उतरतोय. मला विश्वास आहे, पद नव्हे तर सेवा हाच माझा हेतू आहे. तुमचा प्रवास एक साध्या कुटुंबातून सुरू झाला, पण नेतृत्वाची ओढ इतक्या लवकर कशी निर्माण झाली? माझ्या घरात फारसं मोठं काही नव्हतं. लोकांचा काळजी घेणे हा माझा स्वभाव होता. शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. त्यातून मला कळलं, की मी लोकांसाठी, लोकांसोबत आणखी चांगला प्रयत्न करू शकतो. बालपणातली कबड्डी आणि शालेय नेतृत्व या अनुभवांनी तुमचं व्यक्तिमत्व कसं घडलं? कबड्डी म्हणजे आयुष्याची शिकवण आहे. पडणे, उठणे आणि पुन्हा धावणे हे खेळाने मला शिकवलंय. माझ्या वडिलांना कबड्डी हा खेळ खेळताना मी बघितलं. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यानंतर मी मला स्वतःला घडवलं. तेव्हा मला समजलं का खेळ माणसाला घडवतोय. विविध संघटनांमधील कामकाज, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, युवा मोर्चा, प्रहार चळवळ या सगळ्यातून तुम्हाला कोणती मूल्य शिकायला मिळाली? प्रत्येक संघटनेमध्ये लोकांसाठी काम करत असताना मला कळलं विचार वेगळे असू शकतात. हेतू एकच आहे, समाजाला काहीतरी देणं. त्यातून शिस्त, संयम, सेवा ह्या सगळ्या आयुष्यभरांसाठी मला मिळाल्या. तुम्ही जिमचे मालक आहात आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थानही. समाजाशी हा आरोग्याचा दुवा कसा टिकवता? जेव्हा 2007 मध्ये पंजाबमध्ये मोहालीमध्ये कबड्डी खेळायला गेलो होतो, तिथे मला जिम हा कन्सेप्ट कळला. माझ्या कोच सरनी मला तिथे जिममध्ये घेऊन गेले आणि तिथे व्यायाम करायला लावलं. तेव्हा तिथे मला कळलं, की जिम काय असतं. जिम हे आपल्या स्वतःला फिट बनवतं. तिथून मला कळलं, की आपल्याला वरोऱ्यामध्ये आपल्या घरापाशी जिम टाकावं लागेल. मी जिम टाकली आणि विविध तरुणांना सांगितलं, की मी जिम टाकलेली आहे, एकदा जिममध्ये या. मग त्यातून मला कळलं, की जिम हा एक व्यवसाय नसून माझं नेटवर्क सेंटर आहे. विविध तरुणांना मिळालो. तिथून मला समजलं, समाजाला खरंच पुढे न्यायचं असेल, तर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हा दोनही प्रबळ बनवावं लागेल. राजकारणात येण्यामागे तुमचं खरं कारण काय आहे? पद, सत्ता की सेवा? राजकारणामध्ये येण्याचं खरं कारण, मी पद, सत्ता याचे कधीच स्वप्न बघितलं नाही. पण लोकांच्या गरजा, लोकांच्या अडचणी बघता मला बोलून चालणार नाही. काहीतरी बदल घडवावा लागेल. लोकांना जुळवून घेऊन, समजून घेऊन त्यांचं आयुष्य सोपं करायचं आहे. सेवा हीच माझी ओढ आहे आणि तीच माझी प्रेरणा. विकास हा शब्द तुम्ही वेगळ्या पद्धतीनं वापरतात. तुमच्या दृष्टीने खरा विकास म्हणजे काय? माझ्यासाठी विकास म्हणजे रस्ते, इमारती व वीज पुरवठा नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य आहेत. खरा विकास जो की तो माणसाच्या आत्मविश्वासावर टिकतो. सिमेंट काँक्रीट तर ते तात्पुरतं आहे. आत्मविश्वास टिकला की विकास टिकतो. समाजात विश्वास टिकवणं आज कठीण झालं आहे. तो विश्वास तुम्ही कसा टिकवणार? मी लोकांसमोर प्रामाणिक राहिलो, चुका मान्य केल्या, काम दाखवलं. त्यातून लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. राजकारण म्हणजे हे विश्वासाचं बंधन आहे आणि ते मी जपणार. जर तुम्हाला एक दिवस राजकारणापासून सुट्टी मिळाली, तर तो दिवस कसा घालवाल? खरंच छान प्रश्न विचारला तुम्ही. मी थेट आपल्या गावाकडल्या चायच्या टपरीवर जाईल. एक चाय, 2 गप्पा आपल्या माणसांसोबत. तिथे आपल्या माणसांकडून कळेल की खरं राजकारण काय आहे आणि तेच मला समोरच्या वाटचालीसाठी मदत होईल. वरोरा परिसरातील जनतेला आणि उबाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज कोणता संदेश द्याल? माझ्या गावातील प्रत्येक माणूस हा माझ्या परिवारासारखा आहे. त्यांनी दिलेलं प्रेम आणि आधार मला पुढे नेण्यास मदत होते. आज मी उबाटा पक्षातून जे काही करत आहे, सत्तेसाठी तर नाही, इथल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण आणि महिलांकरिता यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी करत आहे. मला प्रतिनिधी म्हणून बघू नका. तुमच्यातलाच एक माणूस म्हणून बघा. कारण हाच विश्वास मला खरं बळ देतोय.